नमस्कार. हा फोटो जो तुम्ही पाहत आहात हा फोटो भदगावडेवाडी भावकी या ग्रुपचा आहे. तर आम्ही सगळे एकत्र आलो होतो. सत्यनारायणाच्या पूजाचा कार्यक्रम पार पाडला होता. नुकतीच बसलो होतो तेव्हा ठरवलं आता आपण सगळे एकत्र आलो आहोत तर एक छोटीशी पार्टी करूया. तो पार्टी काय करूया तर चिकन पार्टी. तर आम्ही सगळे लागलो तयारीला की चला सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या काढल्या, सगळी सामानं घेतली आणि वरती सड्यावरती आम्ही चूल पेटवली. तुम्ही पाहू शकता इथे मस्त चूल पेटवलेली आहे. रात्रीचे नाही म्हणता तरी 10-10:30 वाजले होते. सगळे एकदम उत्साहित होते. सगळ्यांनी तयारी पटापट केली. कोणी लाकडं जमा केली, कोणी पाण्याचे कॅन जमा केले, तर कोण तिकडे कांदा, टमाटा, लसूण या सगळ्या गोष्टी करत होते. सगळे आपली आपली कामं करत होती आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचा ठरवला की आपण आज चिकन पार्टी करणार. आणि तुम्ही आता पाहू शकता मस्त चूल पेटवली आहे, टोपामध्ये गरम पाणी आहे. सगळे भदगावडेवाडीची भावकी सगळे एकत्र आले आहेत. रात्री सगळे आपल्या आपल्यात मग्न आहेत. कोण हे काम करत आहे, कोण ते काम करत आहे. आणि अशा प्रकारे आता तुम्ही पाहू शकता मस्त टोपामध्ये पाणी टाकलं. हे पाणी ह्यासाठी टाकलं आहे की आता तिथे भात शिजवायचं आहे. तर सगळेजण आपल्या आपल्या परीने आपली आपली मेहनत करत होते आणि मी सगळं ते पाहत होतो. आणि पाहत असताना मला खूप आनंद झाला, खूप बरं वाटत होतं. कारण हे क्षण माझ्यासाठी खूप नवीन होते, कारण याआधी मी असं काही पाहिलं नव्हतं किंवा केलंही नव्हतं. आणि रात्रीच्या वेळ होतात. मी एक गोष्ट नोटीस केली की आपल्या मुंबईमध्ये आपल्याला काय ते तारे चांदण्या वगैरे काय आपल्याला बघायला भेटत नाही, पण त्या रात्री मी खूप काही पाहिलं. म्हणजे जे मुंबईत आपण पाहू शकत नाही ना ते गावात आहे. आता अशा प्रकारे बघा ही दुसरी चूल बनवतात. त्या दुसऱ्या चुलीवरती प्लॅन आहे ते सुका चिकन वगैरे बनवायचा आमचा प्लॅन होता. परत रस्सावाला चिकन हा पण प्लॅन होता. या सगळ्या गोष्टी इकडे चालू आहेत. तर सगळे एकमेकांना निर्देश करतायत की याला सुका ह्याच्यावर बनवायचं का, उलट ह्याच्यावर बनवायचं का. सगळ्यांची गपसप चालू आहे, कसं करायचं, काय करायचं. आणि इथे हे पाहू शकता आमचं सगळं सामान जे भावकीने एकत्र करून त्या सड्यापर्यंत आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता लाकडं आहेत, पाणी आहे. आणि रात्रीच्या वेळी जी चूल पेटत होती ते चुलीला पाहताना पण खूप आनंद होत होता. आता इथे अशा प्रकारे इथे राईस टाकलेला आहे. आता इथे आमचा राईस टाकलेला आहे आणि तेच काम चालू आहे. ते राईस काहीतरी ते ढवळत आहेत वगैरे, म्हणजे तो भात रेडी होईल थोड्या वेळातच. आणि काय भात रेडी होत असताना सगळेजण आपल्या आपल्या गप्पा चालू होत्या, मस्ती चालू होते, गाणी चालू होते. अशा प्रकारे सगळं मी पाहत होतो. सगळेजणांचं लक्ष होतं एकमेकांवरती, कोण कुठे आहे, काय करतो आहे. हे अशी काही कामं जे एकत्रपणे होतात ना तेव्हा वाटतं की हा आपण कुठेतरी एकत्र आहोत. आपले विचार एकमेकांचे विचार समजतात. त्यामुळे अशी छोटे मोठे पार्टीज कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि ते होत राहतील. आता हे बघा ही चूल आणि एवढा गुडूप अंधार होता ना, त्या अंधारामध्ये लाईट पण नव्हते. आम्ही ते ब्लब्स जे असतात ना ते काहीतरी टच केल्यानंतर पेटतात बॅटरीवरती, चार्जिंगवाले ब्लब हातात घेऊन आम्ही त्या ब्लबच्या उजेडात कामं सगळी चालू होती. परंतु चुलीतून येणारा धूर आणि सगळ्यांची आपसाप चाललेल्या गप्पा या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो. त्यानंतर आली कोल्ड्रिंक. मग सगळ्यांनी कोल्ड्रिंकचा आस्वाद घेतला. सगळे चुलीजवळ होते, ते कोणाला काय लागतं आहे काय नाही लागत आहे या सगळ्या गोष्टी पाहत होते. कोणाला कुठे काय कमी पडतं आहे का, तर ते जाऊन परत खाली उतरा, ते सगळं घेऊन या. सगळेजण आपली आपली कामं मस्त आवडीने करत होते. ते करत असताना काय म्हणजे खूप म्हणून त्या सगळ्यांचे फोटोशूटचा कार्यक्रम चालू झाला. सगळेजण त्या चिकनच्या टोपाकडे, राईसच्या टोपाकडे जाऊन फोटो काढत होते. आणि त्या दिवशी सगळेच आचार्य झालेले होते. बहुतेक सगळेच आचार्य बनले होते. सगळेजण एकदम खूप मजा येत होती.
न सांगण्यासारख्या. बहुतेक आता त्या टोपात चिकन टाकलेलं नाही बघा. हे आता ह्याच्यात मस्त तेलात कांदा टोमॅटो वगैरे फ्राय केला गेलेला आहे. मस्त ग्रेव्ही तयार केलेली आहे. त्या ग्रेव्ही तयार होतो त्याचा मस्त खमंग सुवास पूर्ण पसरला होता आजूबाजूला. आता फक्त त्या ग्रेव्हीमध्ये थोडा थोडा चिकन पडणार होतं आणि ते चिकनचा जो सुवास होता जो दरवळलेला होता सगळ्यांचा आपसात बोलणं चालू होतं. आज काय पार्टी एकदम हार्ड आहे, एकदम फुल हार्ड होणार आहे, काय प्रश्नच नाही. तुम्ही बघू शकता. मग सगळेजण काय सगळ्यांकडे आता अँड्रॉइड फोन आहे, कोण फोटोज काढत आहे, कोण व्हिडिओज काढत आहे. सगळे आपल्या परीने आपली आपली क्रिएटिव्हिटी तिकडे करत होते. त्यातल्या त्यात मी छोटासा प्रयत्न केला की आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करू. चिकन पार्टी चालूच आहे तर आपणही लोकांनाही कळेल की हा काहीतरी असा हे प्रकार गावात होतो किंवा केला जातो. आता बघा तुम्ही ते हरी चटणी वगैरे टाकली गेलेली आहे आणि हां आता याला थोडं हलवलं जाईल, थोडं मिक्स वगैरे केलं जाईल. आणि मिक्स करताना तर बाप्पा सुगंध तुम्ही विचारूच नका. सगळ्यांचा असं तोंडाला बहुतेक मला वाटतं पाणी सुटलं असेल सुगंध बघितल्यानंतर. सगळ्यांचं एकच होतं की आपण कधी आता ताटावर बसणार, कधी चिकन खाणार. या सगळ्या गोष्टी आपसा चालू होतात. कोण बोलतं अरे काय रे बाबा लवकर असं तसं हे ते ह्या सगळ्या गोष्टी तिकडे चालू होत्या. आणि खरंच खूप छान वाटत होतं. रात्रीचे 11 साडे 11 12 वाजले होते बहुतेक. त्यामुळे ह्या सगळा तामझाम सगळी कामं चालू होती. आणि तुम्ही बघू शकता इथे ती चूल पेटवली आहे. ते खरंच खूप छान वाटत होती तेव्हा. म्हणजे न विसरण्यासारखे क्षण त्या दिवशी होते. प्रत्येकाचंच असं असेल की हा क्षण आहे खूप छान आहे की आपण काहीतरी बाहेर जाऊन आउट कॅम्पस केलेलं आहे की आपण सगळे एकत्र आलो आहोत. सगळे आपले आपले कामं करत आहेत. कोणी व्हिडिओ शूटिंग करत आहे तर कोण फोटोज काढत आहे, कोणी स्पीकरवर गाणी लावली आहेत. आणि हा जो मी वाफ बघताय का जी त्या चुलीतून ते गरम होत असताना ती वाफ जी वर जात होती ती बघण्यात एकदम छान वाटत होतं. म्हणजे तुम्ही विचारू शकत नाही, विचार करू शकत नाही. हे बघा हे आहे आमचं चिकन. बघा किती मसालेदार आणि रसरशीत आहे. आता हे टोपात पडलं आहे. आता त्याला वाटतं शेक केलं जाईल, थोडं वाफेवर ठेवलं जाईल. आणि सगळेच आहेत तिथे, सगळे एकत्र येऊन सगळी कामं करत आहेत. म्हणजे एकत्र येऊन काहीतरी करण्याची मजाच वेगळी आहे. ते त्या दिवशी कळलं. आणि तिकडे सगळ्यांच्या मुखातून एकच घोषणा होती, वारे चिकन वारे चिकन. आज काय बेत एकदम उडून द्यायचा आहे. आज फुल ऑन मस्ती आहे. आज चिकनवर असा फक्त तावून फक्त हात मारायचा आहे. आणि चिकन तर ऑलमोस्ट सगळ्यांचंच फेवरेट असतं, एका दुसरा कोणाचं नसतं. पण आमच्या इकडे मोस्ट ऑफ सगळ्यांना चिकन हा प्रकार खूप आवडला जातो आणि तो आम्ही आवडीने आणि चवीने खातो. तर एकदम धमाल म्हणजे धमालच. आता बहुतेक इथे सुका चिकन बनलेलं आहे. सुका चिकन बनल्यानंतर रस्सा चिकन बनवायची प्रोसिजर होणार होती आणि सुका चिकन बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे म्हणजे बोलू शकत नाही. तुम्ही आता पाहू शकता इथे सगळे भटगावडीवातली भावकी, आम्ही सगळे भावकी एकत्र येऊन मस्त एका ठिकाणी बसलो होतो. चांगले सॉन्ग चालू होते आणि ते आता हा टोप गरम करत ठेवला आहे. त्याच्यात थोडा वेळ तेल टाकलं जाईल आणि तो रस्सावाला चिकन बनवण्याची प्रोसिजर इथे आता चालू होईल. आता बघा ह्याच्यामध्ये ते वाटप टाकलेलं आहे. वाटप म्हणजे ग्रेव्ही, खोबरा, लसूण, अद्रकची पेस्ट वगैरे जी असते जे आपण बोलतो मुंबई साईडला त्याला आपण मराठीत वाटप बोलतो. ते वाटप आता ह्याच्यात टाकलेलं आहे. ते वाटपला आता थोड्या वेळात मस्त हलवून घेतलं. मग त्याला मस्त लाल कलर आल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकलं जाईल. तर आता थोडा वेळ हे प्रोसिजर चालू होत असताना कोणाचं कुठेतरी काही ना काही चालू होतं. की कोण गाणी ऐकत आहे, कोण डान्स करत आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तिकडे चालू होत्या. आणि मी ते सगळं पाहत होतो. मला पाहणं गरजेचं होतं फक्त, तर मी आधी असं काही पाहिलं नव्हतं. आणि ते पाहत असताना खूप छान वाटत होतं की या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात गावात आल्यानंतर असं काही पाहायला मिळतं तेव्हा खरंच खूप छान वाटलं. तर सगळ्यांना मला असं वाटतं की 8 तासाच्या जॉबमधून वर्षाचा पुढे एकदा दोनदा तरी गाव घेऊन असं काहीतरी करावं आपल्या माणसांसोबत. आणि हे करण्यामध्ये खूप आनंद आहे. पार्टी हा फक्त एक बहाणा आहे सगळ्यांना एकत्र येण्याचा.
तसं चिकन पार्टी वगैरे हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, पण एकत्र येणे इम्पॉर्टंट आहे. यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि करत असताना खरंच खूप आनंद येतो. आता हे बघा, हे रस्सावाला चिकन इथे रेडी झालेलं आहे आणि तिथे आता पाणी टाकण्यात येत आहे. खूप जण कोणीतरी चुलीतले लाकडी बघत होते, त्यात कुठे आग कमी पडते आहे का, कुठे कोणाला मीठ मसाला या गोष्टी कमी पडत आहेत का. सगळेजण बाकीजण जे उभे आहेत ते लोक त्यांना प्रोत्साहन देत होते, अरे वा आचारी वगैरे असं तसं. आपसात बोलणं चालू होतं, आपसात एकमेकांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या, मस्ती चालू होती, नाचगाणं चालू होते, सॉन्ग चालू होते. आणि थोडा त्यात कार्यक्रम थोडा असा रंगात आला की सगळ्यांनी गाणी लावली आहेत, सगळे मजा करतायत, नाचतायत, एन्जॉय करतायत. आणि थोड्याच वेळात त्या चिकन पार्टीचा जो मेन लास्ट स्टेज होता, म्हणजे सगळ्यांनी पंक्तीत बसायचं आणि ते खायचं, ती वेळ आता थोड्याच वेळात येणार होती. ते सगळ्यांनी मस्त गाणी बिणी लावून मस्त मजा करायची ठरवली. आणि तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यांची गाणी स्टार्ट होती. कोण मोबाईल घेऊन बसला आहे, कोण चाललं आहे, सगळ्यांचं आपलं आपलं चाललं आहे. सगळ्यांचं आपलं आपल्याकडे स्वतःकडे पण लक्ष आहे, दुसऱ्यांकडे पण लक्ष आहे, आणि मग त्या चिकन पार्टीवरती लक्ष आहे. तुम्ही पाहू शकता इथे गाणी वगैरे चालू, स्पीकरला मस्त गाणी लावली होती. आणि रात्रीच्या वेळी असं काही करणं म्हणजे वेगळंच हो, माझ्यासाठी एकदमच वेगळं. आणि खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी. आणि तुम्ही पाहू शकता इथे हे आमचे एक मोठे कलाकार, ते खूप संगीताचे शौकीन आहेत. आता ते संगीताचा कार्यक्रम थोडा चालू आहे इकडे आणि ते खूप प्रकारे गात आहेत. काय सगळे आपल्या आपल्या वेळेने आपल्या आपल्या परीने एकमेकांना एंटरटेनमेंट करायचं, एकमेकांना खुश ठेवायचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात हे संगीत मैफिल जमली आमच्या इथे गाण्याची. आणि तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारची संगीत मैफिल जमलेली आहे. त्याच्यामध्ये थोडाफार डान्सही झाला, सगळे डान्स करत होते. आणि पार्टी करणार म्हणजे आपण गाणार नाही, डान्स करणार नाही, तर ती पार्टी कसली. आणि ती डान्स बिन झाल्यानंतर सगळे आम्ही एकत्र जेवायला बसलो. तुम्ही पाहू शकता हे सगळे आता एकत्र जेवायला बसलो आहोत. आणि भर काळोखात 12:30 वाजता जेवण्याची मजा, ते पण चिकन, ते खूप वेगळीच आहे खरंच. जे खूप लोकांनी ट्राय केलं सुद्धा असेल किंवा नाही म्हणजे नाही केलं असेल तर त्यांनी पण करावं. खरंच खूप मजा येते. तुम्हीही करा, सगळे एकत्र या, करा. आणि आम्ही पूर्ण भदगावडेवाडीची भावकी सगळे टोटली सगळे तुम्ही इथे पाहू शकता. सगळेजण एकत्र आहेत एका ठिकाणी. आणि पार्टी खूप उल्हासात झालेली आहे, म्हणजे अप्रतिम. सगळेच टोटली सगळेच, कोण ते रायता करण्यासाठी कांदा, टमाटा, लसूण हे सगळं कापतायत. तुम्ही बघू शकता गाजर वगैरे, सलाड. सगळे एकमेकांची काळजी घेतात. सगळे एकमेकांना विचारतात का अरे बाबा काय कमी पडलं तर घे, लाजू नको. मी खूप लाजतो तर मला लाजू नको, मागून खा, खाशील तर होशील. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या तिकडे चालू होत्या. आणि वारे वा चिकन, वारे वा चिकन, आज पार्टी हा विषय तर खूप जोरात चालू. तुम्ही बघू शकता इथे खूप प्रकारे मजा केलेली आहे आम्ही, खूप एन्जॉय. आणि हे काही छोटे क्षण, काही छोटे फोटोज जे आम्ही तिकडे काढलेत आणि आम्ही टाकलेत, अपलोड केले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर हा सगळा पूर्ण रात्रीचा जो क्षण आहे, आम्ही जो सेलिब्रेट केला किंवा एन्जॉय केला, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही भदगावडेवाडीची जेवढी पण भावकी आहोत, आम्ही सगळेजण आहोत, आम्ही सगळेजण असे एकत्र येऊन असे कार्यक्रम पुढेही करत राहू. तर पार्टी आता संपलेली आहे, तर आमच्या घरी जाण्याची वेळ झाली आहे. तर सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या घेतल्या आणि घरी जाण्यासाठी आम्ही रेडी झालो. आणि खूप छान असा सण आम्ही घरी घेऊन जात आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमचे सण बघितल्याबद्दल धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा.